नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकणार आहोत अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि भक्तिमय अशी पुरुषोत्तम मासची संपूर्ण कथा आणि महात्म्य. ही कथा केवळ एक गोष्ट नाही, तर श्रद्धा, भक्ती, नम्रता आणि भगवानावरील विश्वास याचं जिवंत उदाहरण आहे. ही कथा जो मनापासून ऐकतो किंवा वाचतो त्याच्या जीवनातील दुःख कमी होतात, मनाला शांती मिळते आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, असे धर्मग्रंथात सांगितले आहे. तर चला मंडळी, भक्तिभावाने श्री हरीचं नामस्मरण करून कथा सुरू करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. खूप प्राचीन काळाची गोष्ट आहे. त्या काळात पृथ्वीवर धर्म, सत्य आणि भक्ती यांना मोठं महत्त्व होतं. लोक देवभक्ती करत, दानधर्म करत आणि साधं जीवन जगत होते. पण काळ जसा जसा पुढे गेला तसं तसं लोकांच्या मनात लोभ, अहंकार, क्रोध आणि पाप वाढू लागलं. लोक देवाला विसरू लागले. गरिबांचा अपमान होऊ लागला. धर्मापेक्षा धनाला महत्त्व दिलं जाऊ लागलं. देवतांना पृथ्वीची ही अवस्था पाहवत नव्हती. सर्व देव एकत्र आले आणि वैकुंठात भगवान विष्णू यांच्या दर्शनासाठी गेले. वैकुंठामध्ये दिव्य प्रकाश होता. गंधर्व गाणी गात होते. अप्सरा नृत्य करत होत्या. लक्ष्मी माता भगवानांच्या चरणांची सेवा करत होत्या. शंख नादाने संपूर्ण वैकुंठ दुमदुमून गेले होते. देवतांनी भगवान विष्णूंना नमस्कार केला. इंद्रदेव म्हणाले, हे प्रभू, पृथ्वीवरील लोक धर्म विसरत चालले आहेत. भक्ती कमी होत आहे. लोक अहंकारात जगत आहे. कृपा करून काही उपाय करा. भगवान विष्णू काही क्षण शांत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. तेवढ्यात वैकुंठाच्या एका कोपऱ्यातून रडण्याचा आवाज येऊ लागला. भगवान म्हणाले, कोण रडत आहे? एक कृश दुःखी आणि तेजहीन पुरुष पुढे आला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, प्रभू, मी अधिक मास आहे. सर्व देव त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. अधिक मास रडत म्हणाला, माझा सर्वजण तिरस्कार करतात. मला अपवित्र म्हणतात. माझ्या काळात कोणीही शुभ कार्य करत नाही. विवाह नाही, गृहप्रवेश नाही, आनंद नाही. लोक मला मलमास म्हणून हिणवतात. मी इतका अपमान सहन करू शकत नाही प्रभू. हे ऐकून भगवान विष्णूंचं हृदय द्रवून गेलं. ते प्रेमाने म्हणाले, हे अधिक मासा, दुःखी होऊ नकोस. आजपासून मी तुला माझं नाव देतो. तू आता पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. संपूर्ण वैकुंठ आनंदाने भरून गेलं. भगवान पुढे म्हणाले, जो भक्त या महिन्यात श्रद्धेने जप, तप, दान, उपवास, भजन आणि सेवा करेल, त्याच्यावर मी विशेष कृपा करीन. या महिन्यात केलेलं प्रत्येक पुण्य अनेक पटींनी वाढेल. देवतांनी पुष्टवृष्टी केली. त्या दिवसापासून अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून प्रसिद्ध झाला. त्याच्या काळात पृथ्वीवर एका सुंदर राज्यात धर्मपाल नावाचा राजा राज्य करत होता. राज्य मोठं, समृद्ध आणि वैभवशाली होतं. सोन्याचे महाल, मोठे बाजार, संपन्न प्रजा, सर्व काही होतं. पण राजा अत्यंत गर्विष्ठ होता. त्याला वाटत असे, माझ्यापेक्षा शक्तिशाली कोणी नाही. देवपूजा, साधू, संत, व्रत, उपवास यावर त्यांचा विश्वास नव्हता. तो म्हणायचा, धन असेल तर सर्व काही मिळतं. त्याच राज्यात गावाच्या शेवटी एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव होतं माधव. माधव खूप गरीब होता. छोटंसं मातीचं घर, फाटकी वस्त्र आणि 2 वेळचं अन्नही कठीण होतं. पण त्याच्या मनात श्रीहरीविषयी अतूट प्रेम होतं. त्याची पत्नी गौरी सुद्धा तितकीच भक्तिमान होती. दोघंही रोज पहाटे उठून नदीवर स्नान करत, घरी येऊन तुळशीपुढे दिवा लावत आणि भगवानांचं नामस्मरण करत. एक दिवस गावात घोषणा झाली, उद्यापासून पुरुषोत्तम मास सुरू होत आहे. संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात रंगून गेलं. मंदिर सजवली. भजन कीर्तन सुरू झालं. माधव आनंदाने म्हणाला, गौरी, हा महिना अत्यंत पवित्र आहे. आपण पूर्ण श्रद्धेने व्रत करूया.
गौरी म्हणाली, आपल्याकडे धन नाही, पण भक्ती आहे. देवाला भक्तीच प्रिय आहे. दुसऱ्या दिवसापासून दोघांनी उपवास सुरू केला. दिवसभर भजन, जप आणि सेवा करू लागले. पण गावातील श्रीमंत लोक त्यांची थट्टा करत. गरीब लोक देवभक्ती करून श्रीमंत होतील का? देवाला सोन्याचे दागिने आवडतात, तुमची पूजा नाही. माधव फक्त हसत असे. तो म्हणायचा, भगवानाला भक्ताचं मन प्रिय असतं. एक दिवस दुपारी प्रचंड ऊन होतं. माधव मंदिरातून घरी परतत होता. रस्त्यात त्याला एक वृद्ध साधू दिसले. ते खूप अशक्त आणि भुकेले दिसत होते. साधूंनी विचारलं, बाळा, थोडं पाणी मिळेल का? माधव लगेच त्यांना घरी घेऊन आला. गौरीने घरात उरलेली शेवटची भाकरी आणि ताक साधूंना दिलं. त्या दिवशी घरात स्वतःसाठी काहीच उरलं नव्हतं. साधूंनी विचारलं, तुम्ही काय खाणार? गौरी हसून म्हणाली, अतिथी म्हणजे देव. साधूंनी समाधानाने भोजन केलं. ते म्हणाले, आज रात्री मी इथे थांबू शकतो का? माधव म्हणाला, महाराज, आमचं घर छोटं आहे, पण मन मोठं आहे. रात्र झाली. बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट होत आहे. माधव आणि गौरी देवाचं नामस्मरण करत झोपले. मध्यरात्री अचानक संपूर्ण घर दिव्य प्रकाशाने उजाडलं. दोघे घाबरून उठले. त्यांनी पाहिलं तर ते साधू नव्हते. समोर 4 हाताचे दिव्य रूप उभे होते. हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म, साक्षात भगवान विष्णू उभे होते. माधव आणि गौरी थरथरत त्यांच्या चरणी पडले. भगवान प्रेमाने म्हणाले, हे माझ्या भक्तांनो, मी तुमची परीक्षा घेण्यासाठी साधूंच्या रूपात आलो होतो. गरिबींमध्येही तुम्ही भक्ती सोडली नाही. स्वतः उपाशी राहून अतिथी सेवा केली. त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. भगवानांनी हात वर केला. क्षणात घरात चमत्कार झाला. रिकाम्या भांड्यांमध्ये धान्य भरलं. घर सुगंधाने भरून गेलं. दारिद्र्य नाहीसं झालं. भगवान म्हणाले, आजपासून तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. हे बोलून भगवान अदृश्य झाले. माधव आणि गौरी आनंदाश्रू रडू लागले. दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या जीवनात सुख येऊ लागलं. पण त्यांनी गर्व केला नाही. ते गरिबांना अन्नदान करू लागले. साधू संतांची सेवा करू लागले. हळूहळू त्यांच्या भक्तींची कीर्ती संपूर्ण राज्यात पसरली. राजा धर्मपालालाही ही गोष्ट समजली. तो रागाने म्हणाला, हे अशक्य आहे. देव खरंच यांच्यावर प्रसन्न झाले आहेत. त्याने माधवला दरबारात बोलवलं. राजा म्हणाला, सांग, तुला इतकं वैभव कसं मिळालं? माधव शांतपणे म्हणाला, हे सर्व पुरुषोत्तम भगवानांची कृपा आहे. राजा हसू लागला. जर देव भक्तींवर प्रसन्न होत असतील तर मग माझ्याकडे का आले नाहीत? माधव नम्रतेने म्हणाला, प्रभूला अहंकार आवडत नाही. हे ऐकताच राजा संतापला. त्याने माधवचा अपमान करून त्याला दरबारातून बाहेर काढलं. काही दिवसांनी अचानक राज्यात भयंकर दुष्काळ पडला. पाऊस थांबला. नद्या कोरड्या पडल्या. पिकं नष्ट झाली. लोक उपाशी राहू लागले. राजाचा खजिना रिकामा होऊ लागला. राजा चिंतेत पडला. एक रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात साक्षात भगवान विष्णू दिसले. भगवान म्हणाले, धर्मपाल, अहंकारामुळे तुझ्या जीवनात संकट आलं आहे. जोपर्यंत तू भक्ती, दान आणि नम्रता स्वीकारत नाहीस, तोपर्यंत सुख मिळणार नाही. राजा घाबरून जागा झाला. दुसऱ्या दिवशी त्याने राजवैभव सोडला आणि साध्या वस्त्रांमध्ये माधवच्या घरी गेला. राजा त्याच्या चरणी पडला. मला माफ करा, मला पुरुषोत्तम मासाचं महत्त्व समजलं नाही. माधव म्हणाला, राजानं देव सर्वांना माफ करतात, फक्त मन शुद्ध हवं. त्या दिवसापासून राजाने उपवास सुरू केले. गरिबांना अन्नदान केले. मंदिरात सेवा केली. हळूहळू राज्यातील संकट दूर झालं. पाऊस पडला. शेत हिरवीगार झाली. लोक आनंदी झाले. राजाला समजलं, धनापेक्षा भक्ती मोठी असते, अहंकारापेक्षा नम्रता मोठी असते आणि भगवानाला सर्वात प्रिय असतं ते भक्तांचं निर्मळ मन. तेव्हापासून संपूर्ण राज्यात पुरुषोत्तम मास मोठ्या श्रद्धेने साजरा केला जाऊ लागला. लोक या महिन्यात जप, तप, दान, पूजा आणि सेवा करू लागले. असं मानलं जातं की जो भक्त मनापासून पुरुषोत्तम भगवानांचे स्मरण करतो त्याच्या जीवनातील दुःख दूर होतात, घरात सुख समृद्धी येते आणि
भगवानांची कृपा सदैव त्यांच्यावर राहते. तर मंडळी, ही होती पुरुषोत्तम भगवानांची संपूर्ण पवित्र कथा आणि महात्म्य. ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती कधीच वाया जात नाही. गरिबी असो किंवा संकट, जो भक्त मनापासून भगवानांचे स्मरण करतो त्याला श्री हरी नक्की साथ देतात. भगवान पुरुषोत्तम आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि भक्ती देव हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप देखील नक्की करत जा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.